ഭാഗവതം കാൻഡോ 1 ചാപ്റ്റർ 15. ഭാഗവതം സ്കന്ധം 1 അധ്യായം 15. സൂത ഉവാച ഏവം കൃഷ്ണസഖകൃഷ്ണോ ഭ്രാത്രാ രാജ്ഞാ വികൽപിതഃ നാനാശങ്കാസ്പദം രൂപം കൃഷ്ണവിശ്ലേഷകർഷിതഃ ശോകേന ശുഷ്യദ്വദന ഹൃത്സരോജോഹദപ്രഭഃ വിഭും തമേവാനുധ്യായന്നാശക്നോത് പ്രതിഭാഷിതും കൃച്ഛ്രേണ സംസ്തഭ്യ ശുചഃ പാണിനാ മൃജ്യ നേത്രയോഃ പരോക്ഷേണ സമുന്നദ്ധ പ്രണയ ഉത്കണ്ഠ്യകാതരഃ സഖ്യം മൈത്രീം സൗഹൃദം ച സാരഥ്യാദിഷു സംസ്മരൻ നൃപമഗ്രജമിത്യാഹ ബാഷ്പഗദ്ഗദയാ ഗിരാ. അർജുന ഉവാച വഞ്ചിതോഹം മഹാരാജ ഹരിണാ ബന്ധുരൂപിണാ യന മേ പഹൃതം തേജോ ദേവവിസ്മാവനം മഹത്. യസ്യ ക്ഷണവിയോഗേന ലോകോ ഹ്യപ്രിയദർശനഃ ഉക്തേന രഹിതോ ഹ്യേഷ മൃതകഃ പ്രോച്യതേ യഥാ യത്സംശ്രയാ ദ്രുപദഗേഹമുപാഗതാനാം രാജ്ഞാം സ്വയം വരമുഖേ സ്മര ദുർമദാനാം തേജോ ഹൃദം ഖലു മയാ വിഹതശ്ച മത്സ്യഃ സജ്ജീകൃതേന ധനുഷാ വിഗതാ ച കൃഷ്ണാ യത്സന്നിധാവകമുകാണ്ഡവമഗ്നയേദാമിന്ദ്രം ച സാമരഗണം തരസാ വിജിത്യ ലബ്ധാ സഭാമയകൃതാദ്ഭുതശില്പമായാ ദിഗ്ഭ്യോ ഹരൻ നൃപതയോ ബലിമധ്വരേതേ യത്തേജസാ നൃപശിരോംഘ്രിമഹന്മഖാർത്ഥേ ആര്യോനുജസ്തവ ഗജായുധസത്വവീര്യഃ തേനാകൃതാ പ്രമദനാദമഖായ ഭൂപാ യന്മോചിതാസ്തദനയൻ ബലിമധ്വരേതേ പത്ന്യാസ്തവാദിമഖക്ലുപ്തമഹാഭിഷേകശ്ലാഘിഷ്ടചാരുകബരംഗിതവൈസ്സഭായാം സ്പൃഷ്ടം വിഗീര്യ പദയോ പതിതാശ്രുമുഖ്യാ യസ്തസ്ത്രിയോ കൃതഃ ദേശവിമുക്തദേശാഃ. യോ നോ ജുഗോപവനമേത്യ ദുരന്തകൃച്ഛ്രാദുർവാസസോരിവിഹിതാദയുതാഗ്രഭുഗ്യഃ ശാകാന്നശിഷ്ടമുപയുജ്യ യതസ്ത്രിലോകീം തൃപ്താമമംസ്തസലിലേ വിനിമഗ്നസംഘഃ യത്തേജസാദ ഭഗവാന്യുദിശൂലപാണിർവിസ്മാപിതഃ സഗിരിജോസ്ത്രമദാന്നിജം മേ അന്യേപി ചാഹമമുനൈവ കളേബരേണ പ്രാപ്തോ മഹേന്ദ്രഭവനേ മഹദാസനാർത്ഥം തത്രൈവ മേ വിഹരദോ ഭുജദണ്ഡയുഗ്മം ഗാണ്ഡീവലക്ഷണമരാദിവധായ ദേവാഃ സേന്ദ്രാശ്രിതാ യദനുഭാവിതമാജമീഢ തേനാഹമദ്യമുഷിത പുരുഷേണ ഭൂമ്നാ യദ്ബാന്ധവഃ കുരുബലാബ്ധിമനന്തപാരമേഘോരഥേന തതരേഹമതീര്യ സത്വം പ്രത്യാഹൃതം ബഹുധനം ച മയാ പരേഷാം തേജാസ്പദം മണിമയം ച ഹൃദം ശിരോഭ്യഃ യോ ഭീഷ്മകർണഗുരുശല്യചമൂഷ്വദഭ്രരാജന്യവര്യരഥമണ്ഡലമണ്ഡിതാസു അഗ്രേ ചരോ മമ വിഭോ രഥയൂഥപാനാമായുർമനാസി ജദൃശാ സഹ ഓജ ആർച്ഛ.
यद्दोषुमा प्रणिहितं गुरुभीष्मकर्णद्रौणित्रिगर्तशलसैन्दवबाक्लिगाद्यैः अस्त्राण्यमोकमहिमानि निरूपितानि नोपस्पृशुर्नृहरिदासमिवासुराणि सौत्ये वृदः कुमदिनात्मद ईश्वरो मे यत्पादपद्ममभवाय भजन्ति भव्याः मां श्रान्तवाहमरयोरधिनो भुविष्टं न प्राकरन् यदनुभावनिरस्तचित्ताः नर्माण्युदाररुचिरश्मिदशोभितानि हे पार्थ हेऽर्जुन सखे पुरुनन्दनेदि सञ्जल्पितानि नरदेव हृदि स्पृशानि स्मर्तुर्लुठन्ति हृदयं मम माधवस्य शय्यासनादनविगदनभोजनादिष्वैगाद्वयस्य ऋतवानिधि विप्रलब्धः सख्युः सखेव पितृवत्तनयस्य सर्वं सेहे महान्महितया कुमतेरकं मे सोऽहं नृपेन्द्ररहितः पुरुषोत्तमेन सख्या प्रियेण सुहृदा हृदयेन शून्यः अध्वन्युरुक्रमपरिग्रहमङ्गरक्षन् गोपैरसद्भिरबलेव विनिर्जितोऽस्मि तद्वैदनुस्तयिषवः सरदोहयास्ते सोऽहं रथी नृपदयो यद आनमन्ति सर्वं क्षणेन तदभूदसदीशरिक्रं भस्मन् हुतं कुहगराब्दमिवोक्तमूष्याम् राजं त्वयाभिपृष्टानां सुहृदां नः सुहृत्पुरे विप्रशापविमूढानां निघ्नतां मुष्टिभिर्मितः वारुणीं मदिरां पीत्वा मदोन्मदितचेतसाम् अजानतामिवान्योन्यं चतुःपञ्चावशेषिताः प्रायेणैतद्भगवत ईश्वरस्य विचेष्टितं मिथो निघ्नन्ति भूतानि भावयन्ति जयन्मिथः जलौकसां जले यद्वन्महान्तोऽद्यन्त्यनीयसः दुर्बलान् बलिनो राजन्महान्तो बलिनो मिथः एवं बलिष्ठैर्यदुभिर्महद्भिरितरान् विभुः यदुभिरन्योन्यं भूभारान् संजहारः देशकालार्थयुक्तानि हृत्तापोपशमानि च हरन्ति स्मरतश्चित्तं गोविन्दाभिहितानि मे सूत उवाच एवं चिन्तयतो जिष्णो कृष्णपादसरोरुहं सौहार्देनाभिगाढेन शान्तासीद्विमला मदिः वासुदेवाङ्क्र्यनुध्यानपरिब्रह्मितरं हसा भक्त्या निर्मदिदाशेषकषायधिषणोऽर्जुनः गीतं भगवता ज्ञानं यत्तत्सङ्ग्राममूर्धनि कालकर्मतमोरुद्धं पुनरध्यागमत्प्रभुः विशोको ब्रह्मसम्पत्त्या संच्छिन्नद्वैतसंशयः लीनप्रकृतिनैर्गुण्यादलिङ्गत्वादसम्भवः निशम्य भगवन्मार्गं संस्थां यदुकुलस्य च स्वपथायमदिं चक्रे निभृतात्मा युधिष्ठिरः पृथाप्यनुसृत्य धनञ्जयोदिदं नाशं यदूनां भगवद्गतिं च दां
एकान्तभक्त्या भगवत्यादोक्षजे निवेशितात्मो पररामसंसृतेः यया हरद्भुवो भारं तां तनुं विजहावजः कण्डकं कण्डकेनेव द्वयं चाबीशिदुःसमम् यथा मत्स्यादिरूपाणि दत्ते जह्याद्यथा नरः भूभारक्षपितो येन जहौ तच्च कळेबरम् यदा मुकुन्दो भगवानिमां महीं जहौ स्वतन्वा श्रवणीयसत्कथः तदा हरे वा प्रतिबुद्धचेतसामधर्महेतुः कलिरन्ववर्तत युधिष्ठिरस्तत्परिसर्पणं बुधः पुरे च राष्ट्रे च गृहे तदात्मनि विभाव्य लोभानृतजिह्महिंसनाद्यधर्मचक्रं गमनाय पर्यधात् स्वराट्पौत्रं विनयिनमात्मनः सुसमं गुणैः तोयनिव्यात्पदीं भूमेरभ्यषिञ्जद्गजाह्वये मधुरायां तदा वज्रं शूरसेनपदिं ततः प्राजापत्यां निरूप्येष्टिमग्नीनपिबरीश्वरः विसृज्य तत्र तत्सर्वं दुकूलवलयादिकं निर्ममो निरहङ्कारः संच्छिन्नाशेषबन्धनः वाचं जूहाव मनसि तत्प्राणयितरे च तं मृत्यावपानं सोत्सर्गं तं पञ्चत्वेह्यजोहवीत् त्रित्वे हुत्वाथ पञ्चत्वं तच्चैकत्वे जुहोन्मुनिः सर्वमात्मन्यजूहवेद् ब्रह्मण्यात्मानमव्यये क्षीरवासा निराहारो बद्धवाङ्मुक्तमूर्धजः दर्शयन्नात्मनो रूपं जडोन्मत्तपिशाचवत् अनवेक्षमाणो निरगादशृण्वन् बधिरो यथा उदीचीं प्रविवेशाशां गतपूर्वां महात्मभिः हृदि ब्रह्मपरं ध्यायन्नावर्तेत यतो गतः सर्वे तमनुनिर्जग्मोर्भ्रातरकृतनिश्चयाः कलिना धर्ममित्रेण दृष्ट्वा स्पृष्ट्वा प्रजा भुवि ते साधुकृत सर्वार्था ज्ञात्वा त्यक्त्यन्तिकात्मनः मनसा धारयामासुर्वैकुण्ठचरणाम्बुजम् तद्ध्यानोद्रिक्तया भाक्र्या विशुद्धधिषणाः परे तस्मिन्नारायणपदे एकान्तमदयो गतिम् अवापुर्दुरवावां ते असद्भिर्विषयात्मभिः विधूतकल्मषास्थानं विरजेनात्मनैव हि विदुरो विपरित्यज्य प्रभासे देहमात्मवान् कृष्णावेशेन तच्चित्तपितृभिः स्वक्षयं ययौ द्रौपदी च ददाज्ञाय पदीनामनपेक्षतां वासुदेवे भगवति ह्येकान्तमधिरापदम् यश्रद्धयैतद्भगवत्प्रियाणां पाण्डोस्सुतानामिति सम्प्रयाणम् शृण्वोत्यलं स्वत्ययनं पवित्रं लब्ध्वा हरौ भाक्रिमुपैति सिद्धिम् इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे पाण्डवस्वर्गारोहणं नाम 15 अध्यायः।